भालोपूर नावाच्या एका शहरात अप्सरा नावाची मुलगी आपल्या आई बरोबर राहत होती. नावाप्रमाणेच ती दिसायला फार सुंदर होती. जोही तिला एकदा पाहायचा तो पाहतच बसायचा. पण तिची आई तिच्या लग्नाबद्दल फार चिंतेत असायची. भटजी, तुम्ही माझ्या अप्सरासाठी एखादा चांगला मुलगा पहा ना, जो हिच्यावर मनापासून प्रेम करेल आणि सगळ्यात महत्वाचं, तो हिचा कायम मान राखेल. अरे निर्मला ताई, इतकी स्थळं दाखवली तुम्हाला. कुणाचं नाक तुम्हाला आवडत नाही आणि कुणाचे डोळे तिरळे वाटतात. कोणी तुम्हाला जास्त गरीब वाटतं आणि कोणी जास्त श्रीमंत. जर असंच करायला लागलात तर अप्सरा बेटी बिना लग्नाचीच राहून जाईन. तसं मी तुम्हाला आज निराश नाही होऊ देणार. हे बघा, हा फार चांगल्या घराचा मुलगा आहे. अंगद नाव आहे याचं. एक सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर आहे आणि याच्या वडिलांची जमीन खूप आहे. आपली अप्सरा बेटी फार खुश राहील तिथे. अच्छा, स्थळ तर चांगलंच वाटतं आहे. पण भटजी बुवा, तुम्हाला माहीतच असेल, अप्सराचे वडील तिच्या लहानपणीच आम्हाला सोडून देवाघरी गेले होते. अशात आम्ही जास्त हुंडा नाही देऊ शकत. अरे तुम्ही हुंड्याची तर काही काळजीच करू नका ताई. त्यांना फक्त सुंदर आणि सुशील मुलगी हवी आहे आणि तुम्ही बघा, ती सासूरवाडीमध्ये खुशच राहील. भटजीबुवांचं बोलणं ऐकून निर्मला खुश होते आणि ह्या स्थळाला ती पसंती देते. लग्नाच्या 2 दिवस आधी, अप्सरा बघ तरी जरा, गॅसवर डाळीसाठी कुकर ठेवला आहे, जरा लक्ष दे. मी मंगलभाईंकडे जाऊन तुझ्या लग्नासाठी सामान घेऊन येते. हो आई, मी इथे स्वयंपाकघरातच उभी आहे, तू काळजी करू नकोस. अप्सरा स्वयंपाकघरात कामच करत होती तेव्हा एकदम धम्म असा आवाज होतो. गॅसवर ठेवलेला कुकर फुटतो. अप्सरा तिथेच बेशुद्ध पडते. जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये असते आणि तिचा अर्धा चेहरा भाजलेला असतो. आई, हे काय झालं माझ्या चेहऱ्याला? शांत हो बाळा, शांत हो. स्वयंपाकघरात कुकर फुटल्यामुळे तुझा चेहरा जरासा भाजलाय, पण तू काळजी नको करूस. डॉक्टरांनी सांगितलंय हे ठीक होऊन जाईल. जरासच आई, माझा अर्धा चेहरा भाजलाय, खूप दुखतंय आई. आणि लग्न, तू काळजी नको करूस. मी भटजी बुवांना सांगून तुझ्या सासरच्या लोकांपर्यंत ही गोष्ट सांगितली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लग्न नक्की होईल. यामुळे अंगदच्या कुटुंबात उलटसुलट चर्चा व्हायला लागते. एक तर ती मुलगी न शिकलेली आहे आणि ते हुंडाही देणार नाहीयेत. तिचा चेहराच व्यवस्थित होता, आता तर तोही नाही राहिला. आई, मी आधीच बोललेलो आहे की आमचं लग्न ठरलेलं आहे आणि 2 दिवसानंतर आमचं लग्न आहे. आता या लहानशा घटनेमुळे मी माझ्या वचनापासून लांब होणार नाही. अंगद आपल्या आईच्या विरोधात जाऊन अप्सराशी लग्न करतो. लग्नानंतर, ऐक सुनबाई, आज तुझा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रम आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी तुला पाहायला येत आहेत. तू तुझं हे थोबाड लपवूनच ठेव. अप्सराला हे ऐकून फार वाईट वाटतं. ती पदरात चेहरा झाकून सगळ्यांना चहा द्यायला लागते. तेवढ्यात तिचा पदर सरकतो. अहो, हे काय लताताई, ही कसली सून आणलीत तुम्ही? आमच्या समोर तर मोठमोठ्या गोष्टी करत होतीस. परीसारखी सून आहे ही, आहे तुझी परी. वाईट नको वाटून घेऊस लताताई, पण यापेक्षा तर चांगलं अंगदसाठी माझ्या मुलीचं स्थळ होतं. नक्की हुंडा दिला असेल. अरे, लव्ह मॅरेज असेल. आजकालच्या मुली कशाही करून चांगल्या घरातल्या मुलांना फसवतातच. आपल्या मैत्रिणींचं असं बोलणं ऐकून लताला फार राग येतो आणि ती आपला सगळा राग अप्सरावर काढते. दिवस असेच निघून जात असतात, पण अप्सरा हे सगळं अंगदला सांगत नाही आणि आईलाही सांगत नाही. अप्सरा, अरे हे काय, तू अजूनही तयार नाही झालीस? विसरलीस का? आज माझा मित्र अश्विनने पार्टी ठेवली आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, तुम्ही मला असं घेऊन जाणार तर तुम्हाला फार शरमल्यासारखं होईल. अरे मला का शरमल्यासारखं होईल? माझी पत्नी इतकी सुंदर आणि चांगली आहे. पण माझा चेहरा. का? काय झालं तुझ्या चेहऱ्याला? व्यवस्थित तर आहे. आणि एक काम कर, ती लाल रंगाची साडी नेस जी मी तुला गिफ्ट दिली होती. हे माझ्यावर किती प्रेम करतात आणि सासूबाई त्या तर मला ऐकवण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. अंगद अप्सरावर खूप प्रेम करत होता.
पण अंगदच्या आईने तिचं जगणं मुश्किल केलं होतं. मग एक दिवस कसलं जेवण बनवलंय. जर चेहरा चांगला नाहीये तर जेवण तरी व्यवस्थित बनवू शकतेस ना तू. मला माफ करा, मी तुमच्यासाठी अजून काहीतरी बनवते. मग हे काय तुझी आई येऊन खाईल? अंगद हे सगळं ऐकत असतो. आई, ही काय पद्धत आहे आपल्या सुनेशी बोलण्याची? जर कधी जेवणात मीठ जास्त झालं जरी तर काय फरक पडणार आहे? हो, ही पण माझीच चूक आहे. एक दिवस लताची मैत्रीण दीपा तिला भेटायला येते. हे बघ लता ताई, ह्या मुलीचं नाव नैना आहे. मोठ्या श्रीमंत घरातली मुलगी आहे. अजून सांगायचं तर मुलगी ही इंजिनियर आहे. तू म्हणतेस तर आपल्या अंगदचा विषय काढू? हो, मी तर म्हणते आजच तू त्यांच्याकडे बोल. तू अंगदला तर विचारलंस ना? अरे त्याला काय विचारायचंय, इथे 2 अश्रू निघाले तर तिथे अंगदचा होकार आहे. आपल्या सासूला असं बोलताना ऐकून अप्सराच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अंगद घरी येताच ती सगळं अंगदला सांगते. रागात अंगद आपल्या आईजवळ जातो आणि तो तिला फार बडबडतो. पुढल्या दिवशी अप्सराला घेऊन कायमचं घर सोडण्यासाठी निघतो. अप्सरा, आपण आजच्या आजच हे घर सोडून जात आहोत. मी माझ्या ऑफिसमध्येही बोललो आहे. त्यांनी माझं ट्रान्सफर जवळच्या दुसऱ्या शहरात केलं आहे. आता आपण इथे एक क्षणभरही थांबणार नाही आहोत. हे तुम्ही काय बोलत आहात? आईना सोडून आपण कसं जाऊ शकतो? जो माझ्या पत्नीचा मान ठेवणार नाही त्याचा मान मी कसा राखू शकणार आहे? तू फक्त आपलं सामान पॅक कर. त्याच दिवशी अंगद अप्सराला घेऊन नेहमीसाठी घर सोडून निघून जातो आणि लता पश्चाताप करायला लागते. काही दिवसांनंतर अंगद अप्सराची प्लास्टिक सर्जरी करून घेतो आणि तिचा चेहरा अगदी पहिल्यासारखा होऊन जातो आणि अप्सरा एका सुंदर मुलीला जन्म देते आणि तिघे आनंदाने राहू लागतात. लता आपल्या वागण्याचा पश्चाताप करत बसते. दीपिका आणि तिची आई लेडीज बॅग्स बनवायचं काम करायच्या. दीपिकाने बनवलेल्या बॅग्सना खूप मागणी होती. दीपिकाचं तिच्या कामावर खूप प्रेम होतं. ती नेहमी बॅग्सच्या नवनवीन डिझाईन्स बद्दल विचार करायची. दीपिकाच्या शेजारी पूजा राहत असे. पूजा आणि तिची आई सुद्धा लेडीज बॅग्स बनवत असे, पण त्यांचं त्यांच्या कामावर प्रेम नव्हतं. त्यामुळे त्यांच्या बॅग्स चांगल्या बनत नसत. पूजाला दीपिकाबद्दल मत्सर वाटत असे. या दीपिकाला काही होऊन ही मेली तर बरं, म्हणजे सगळे मलाच बॅग्स बनवायची ऑर्डर देतील. कोणास ठाऊक ही चांडाळीण माझ्या रांगेत कुठून येऊन बसली. दीपिका आपल्या व्यवसायात असल्यामुळेच आपला व्यवसाय चांगला चालत नाहीये. जेव्हापासून या दोघी इथे आल्या आहेत, आपला धंदा अर्धा सुद्धा होत नाही. आधी जे व्यापारी शहरातून ऑर्डर द्यायला यायचे त्यांच्यावर जरा लक्ष ठेवा. दिवाळी जवळ आलीये, नवीन ऑर्डर्स आपल्यालाच मिळायला हव्या. एक दिवस शहरातून एक माणूस आला. पूजाने तिच्या खिडकीतून त्या माणसाला पाहिलं. ती लगेच धावत त्या माणसाकडे गेली. अहो, तुम्ही बॅग्सच्या ऑर्डर द्यायला आलात? मी आणि माझी आई छान बॅग बनवतो. हो, मी बॅग्सच्याच ऑर्डर द्यायला आलोय. पण मी दीपिका नावाच्या मुलीला शोधतोय. मी ऐकलंय की तिने बनवलेल्या बॅग्स खूप मजबूत आणि टिकाऊ असतात. का तुला माहिती आहे का दीपिका कुठे राहते? मला नाही माहित, खड्ड्यात जा. माणसाने दीपिकाचा पत्ता लोकांना विचारून शोधून काढला आणि तो दीपिकाच्या घरी गेला. माझं नाव आयुष गुप्ता आहे. माझं शहरात लेडीज बॅग्सचं खूप मोठं दुकान आहे. तू बनवलेल्या बॅग्स मला खूप आवडतात, म्हणून मी तुला 2000 बॅग्स बनवण्याची ऑर्डर द्यायला आलो आहे. तू 2000 बॅग किती दिवसात तयार करू शकशील? 2000 बॅग्स तयार करायला कमीत कमी 2 महिने लागतील. ठीक आहे, मी तुला अर्धे पैसे ॲडव्हान्स देतो, बाकीचे 2 महिन्यांनी देईन. आयुषने दीपिकाला अर्धे पैसे ॲडव्हान्स दिले आणि निघून गेला. पूजा दाराला कान लावून दीपिका आणि आयुषचं सगळं बोलणं ऐकत होती. पूजा तिच्या घरी जाऊन म्हणाली, आई, पूजाने शहरी माणसाला गुंडाळून त्याच्याकडून 2000 बॅग्सची ऑर्डर घेतलीये आणि तिला अर्धे पैसे ॲडव्हान्स पण मिळाले. हे पूजा आणि तिची आई असेच लोकांना फसवतात. पण पूजा, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ऑर्डर यशस्वीपणे पूर्ण होऊ द्यायची नाही. तू एक काम कर. पूजाच्या आईने पूजाच्या कानात काहीतरी सांगितलं. दीपिका आणि तिच्या आईने दिवस रात्र मेहनत करून 2000 बॅग्स तयार केल्या.
आणि त्या खोक्यात भरून ठेवल्या. 2000 बॅग्स भरून तयार झाल्यात. 2 महिने पूर्ण व्हायला काहीच दिवस उरलेत. आई, आपण खूप दिवस झाले कुठे फिरायला गेलो नाही. चल, आज लग्नाला जाऊया. माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. दीपिका आणि तिची आई लग्नाला गेल्या तेव्हा पूजा छतावरून दीपिकाच्या घरी घुसली आणि तिने सगळ्या खोक्यांना आग लावली. आता येईल मज्जा. दीपिका आणि तिची आई जेव्हा घरी आल्या तोपर्यंत सगळ्या बॅगा जळून खाक झाल्या होत्या. दीपिका आणि तिची आई रडू लागल्या. पूजा आणि तिची आई सहानुभूती दाखवायला दीपिकाच्या घरी आल्या. दीपिका, मला वाटतं शॉर्ट सर्किटने तुझ्या घरी आग लागली असावी, पण तू काळजी करू नकोस. आयुष्यात सुखदुःख येतच असतात. दुसऱ्या दिवशी तो व्यापारी दीपिकाच्या घरी आला, ज्याने दीपिकाला 2000 बॅग्सची ऑर्डर दिली होती. आता ऑर्डर तयार आहेत का? ऑर्डर तयार होती, पण कोणास ठाऊक कशी काल आमच्या घरी आग लागली आणि सगळ्या बॅगा जळून खाक झाल्या. तू खोटं बोलतेस. माझ्याकडून पैसे घेतलेस आणि आता म्हणतेस बॅगांना आग लागली. माझे पैसे परत दे. ते पैसे तर खर्च झाले. ठीक आहे, जर पैसे नसतील तर हे घर माझं झालं. चल निघा इथून. व्यापाऱ्याने दीपिका आणि तिच्या आईला घरातून बाहेर काढलं. दीपिका आणि तिचे राहण्यासाठी पूजाच्या घरी मदत मागायला गेल्या. पूजा, आम्ही दोघी काही दिवस तुझ्या घरी राहू शकतो? नाही दीपिका ताई, आमचं घर खूप लहान आहे आणि आम्ही दोघीच इथे कसे बसे राहत आहोत. आणि उद्या आमच्याकडे खूप पाहुणे येणार आहेत, म्हणून आम्ही तुम्हा दोघींना आमच्या घरी ठेवून घेऊ शकणार नाही. माझा तुला सल्ला आहे की तू हे गाव सोडून एखाद्या स्वस्त गावात निघून जा आणि इथे परत कधी येऊ नकोस. हे गाव तुझ्यासाठी शुभ नाहीये. दीपिका आणि तिची आई बेघर होऊन भटकू लागल्या. आई, जंगलात जाऊया, मला खूप भूक लागलीये. जंगलात पेरूची झाडं आहेत. दीपिका आणि तिची आई जेव्हा जंगलात गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं एक साधू बसून तपस्या करत होते. तुम्ही दोघी कोण आहात आणि या जंगलामध्ये का भटकत आहात? काय तुम्ही जंगलामध्ये तपस्या करायला आला आहात? नाही बाबा, आम्ही बेघर होऊन भटकत आहोत. दीपिकाने साधूला सगळं सांगितलं. साधूला दीपिकाची दया आली. म्हणजे तुम्ही दोघी दुर्दैवी आहात तर. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला काहीतरी देतो. साधूने त्याच्या दैवी शक्तीने दीपिकाला एक लेडीज बॅग दिली. या बॅग मधून तुला हवी तेवढी सोन्याची नाणी काढू शकतेस. त्या जादूच्या बॅगच्या सहाय्याने दीपिकाने फक्त नवीन घरच घेतलं नाही, तर शहरात एक लेडीज बॅगचं दुकानही उघडलं. तिकडे पूजा आणि तिची आई खूप खुश होत्या की त्यांच्या मागची दीपिकाची ब्याद केली. दीपिका आणि तिची आई कोणास ठाऊक कोणत्या सडलेल्या गावी जाऊन राहिल्या असतील. त्या दोघींचं भविष्य मी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलंय. हो बेटा, तू खूप हुशार आहेस. त्या दोघी गेल्यापासून आपली कमाई वाढायला लागलीये. पण पूजा आणि तिची आई एक दिवस शहरात गेले तेव्हा दीपिकाचं दिमागदार दुकान पाहून त्यांना धक्का बसला. पूजाची आई म्हणाली, आपण तर विचार करत होतो की या दोघी उद्ध्वस्त झाल्यात, पण या दोघी तर शहरात दुकान उघडून बसल्यात. यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. पूजा आणि तिची आई दीपिकाचा पाठलाग करत तिच्या नवीन घरी पोहोचल्या. त्यांनी खिडकीतून पाहिलं की दीपिका बॅगेतून सोन्याची नाणी काढत आहे. अच्छा, म्हणजे असं आहे तर. दीपिका जेव्हा झोपायला गेली तेव्हा पूजा आणि तिच्या आईने लांब काठीच्या सहाय्याने खिडकीतून बॅग बाहेर काढून घेतली. पूजाला आई म्हणाली, लवकर बॅगेत हात घाल बेटा आणि सोनं बाहेर काढ. पूजाने जसा बॅगेत हात घातला तिच्या हातात एक काळा नाग आला. नागाने पूजाच्या हाताला दंश केला. पूजा बेशुद्ध पडली आणि तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. तेव्हा पूजाची आई जोर जोरात रडू लागली, माझ्या मुलीला वाचवा, कुणीतरी ऐका, माझ्या मुलीला सापाने दंश केलाय, कुणीतरी माझ्या मुलीला वाचवा. आवाज ऐकून दीपिका घरातून बाहेर आली. अच्छा, म्हणजे तुम्ही लोकांनी माझी जादूची बॅग चोरलीये. पूजाची आई म्हणाली, हो बाळा, मला माफ कर, आम्हीच तुझ्या बागा जाळल्या होत्या. मी तुझ्या समोर हात जोडते, माझ्या मुलीला वाचव. दीपिकाने पूजाला कारमध्ये बसवलं आणि लगेच हॉस्पिटलला घेऊन गेली. कसा बसा पूजाचा जीव वाचला.
पूजा म्हणाली, मला माफ कर दीपिका. मला माझ्या कर्माचं फळ मिळालं. यापुढे मी प्रामाणिकपणे आयुष्य काढेन आणि कधीच लोभ करणार नाही.